नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मात्र त्याच्या आधीच आंदोलनाची थिंगी पडताना आपल्याला पाहायला मिळते, कारण स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही आणि विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर आम्ही आंदोलन छेडणार अशा प्रकारचा इशारा जो आहे तो जयंत पाटील शेकापचे नेते यांनी दिलेला आहे। आज तशी बैठक सुद्धा पार पडलेली आहे। जयंत पाटील आपल्यासोबत आहेत। सर, आज तुमची बैठक पार पडलेली आहे। बैठकीला कोण कोण उपस्थित होतं आणि काय नेमकं स्ट्रॅटेजी ठरली आहे? नाही, बैठकीमध्ये मनसेचे, शेका पक्षाचे आणि इतर पक्षाचे प्रामुख्यानं कार्यकर्ते होते। पण ही बैठक तातडीची आहे। आज संध्याकाळी परत पनवेलला बैठक होते आहे आणि उद्या किंवा परवा ह्याच्यावर बैठक आम्ही घेणार आहोत। पण आमची भूमिका या ठिकाणी प्रामुख्यानं ही आहे, जोपर्यंत डी.बी. पाटलांचं नाव अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही विमान उडून देणार नाही, ही एक भूमिका आहे। आणि आजची बैठक प्रामुख्यानं स्थानिक प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत, रोजगार दिला पाहिजे, तिथला असलेला व्यवसाय जो पूरक व्यवसाय हा तो पण मिळाला पाहिजे, याच्यासाठी आज आम्ही बैठक जिल्ह्यातल्या लोकांची घेतली होती। आणि आज संध्याकाळी पनवेलला तातडीनं बैठक घेऊन त्या ठिकाणी त्याबाबत धोरण आणि स्पष्ट लेखी हमी प्राधिकरणाकडनं मिळाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की दिबा पाटील यांचंच नाव देणार आहे। जर असं आहे तर मग आंदोलन करण्याची आवश्यकता काय? नाही, डी.बी. पाटलांचं नाव देणार आहे, पण विमानतळ जे विमान उडेल त्यावेळेला डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तिथे जाहीर झालं पाहिजे, अलाउन्स झालं पाहिजे आणि प्रत्येक विमानातून ते सुरुवात झाली पाहिजे की आज आपण आंतरराष्ट्रीय या विमानतळावर डी.बी. पाटील विमानतळावर आलेलो आहोत, त्याचं वेलकम केलं पाहिजे। एवढं झालं तर आम्ही समाधानी आहोत असं मला वाटतं। काल तुम्ही राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली होती आणि राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता आंदोलन तुमचं जे होणार आहे त्या आंदोलनामध्ये कोण कोण मुख्य नेते असणार आहेत का ते सगळे त्यांचा पाठिंबा असणार? नाही, काल जी बैठक झाली ती पूर्ण झाली नाही। मी रात्रीनंतर उशिरा या ठिकाणी आलो, जेवढ्यांना संपर्क साधता आला तेवढा साधलेला आहे। पण त्याच्यामध्ये राजसाहेब स्वतः असतील, उद्धवजींना पण विनंती केली आहे, त्याच्या वतीनं संजय राऊत बोलले, बाकी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे किंवा आम्ही पवारसाहेबांना पण विनंती करू की तुम्ही पण या, की स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा हा प्रामुख्यानं आम्हाला आता धरून द्यावा लागेल। कारण एकदा तिथे रोजगार बाकीच्यांना दिलात की पुन्हा आम्हाला स्थानिकांना रोजगार मिळत नाही, हा रायगडकरांचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्या अनुभवाला आम्ही आता पोळलो गेलेलो आहे आणि म्हणून आम्ही आज आमची तीव्र असं आंदोलन आम्ही करायला मागतो आहोत। स्थानिकांना नोकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही आंदोलन करत आहेत, मात्र काही दिवसांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामध्ये नेमकं हे कसं असणार आहे? नाही, याचा त्याचा काही संबंध नका। निवडणुकीसाठी आम्ही हे करत नाही आहोत। आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। निवडणुकीचा काय संबंध आहे? निवडणुका येतात जातात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। पण याच्या बाबतीत मला वाटतं की सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आम्ही एकत्र आहोत। कसं आंदोलन असेल? शेवटचा प्रश्न, हे आंदोलन तुमचं नेमकं कसं असणार आहे, काय स्वरूप असेल याचं? ना, आम्ही धावपट्टीवरच बसून राहू। या ठिकाणी धावपट्टीवर विमान उडून देणार नाहीत आणि ते हजारोच्या संख्येनं आम्ही त्या ठिकाणी धावपट्टीवर बसू। पंतप्रधान येणार आहे, सुरक्षा कडक असणार आहे। पंतप्रधानच्या कार्यक्रमाला आम्ही काय बोलत नाही आहोत, त्या दिवशी नाही, पण पंतप्रधान येतील आणि निघून जातील। मागून धावपट्टी आमच्या ताब्यात आहे ना, धावपट्टी आमच्या ताब्यात आहे, मग आम्ही उडून देणार नाही, त्याचा काय प्रॉब्लेम आहे? आता या दोन मागण्या आहेत, पंतप्रधान येऊन निघून जातील, मात्र धावपट्टी जी आहे ती आमच्या ताब्यामध्ये आहे, आम्ही विमान उडू देणार नाही अशी भूमिका जी आहे ती जयंत पाटील पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल पवार सरजिसुर्णे, एबीपी माझा, अलिबाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।